वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम की ज्या प्रोग्राममध्ये जर मी 2 3 4 5 सॉरी जर मी 5 3 2 7 असं काहीतरी इनपुट इंटर केलं तर मला युजरनी दाखवायला पाहिजेत असेंडिंग ऑर्डरने. हा मी ॲरे इंटर केला, समजा हा काय झाला, हा समजा मी एक ॲरे इंटर केला, बरोबर. हा मी एक ॲरे एंटर केला आणि हा ॲरे मला रिव्हर्स पाहिजेत. मला हा ॲरे रिव्हर्स पाहिजेत. कसा रिव्हर्स पाहिजेत? सुरुवातीला 7 पाहिजेत, नंतर 2 पाहिजेत, त्याच्यानंतर 3 पाहिजेत आणि मग नंतर 5 पाहिजेत. मला युजरनं म्हणजे सिस्टमनं असं आउटपुट दिलं पाहिजेत. मग त्यासाठी हा प्रोग्राम आहे. तर हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम मानला जातो. तर या ठिकाणी आपण हेडर फाईल इन्क्लूड करून include .h int main आणि शेवटीला रिटर्न 0. ओके. तर आपण काय करणार आहोत, एक ॲरेचं इनपुट घेणार आहे. मग त्यासाठी आपल्याला एक ॲरे डिक्लेअर करावा लागेल. ए नावाचा ॲरे मी या ठिकाणी डिक्लेअर केला. त्याची साईज मी ठेवली 5. ओके. आणि त्याची साईज मी 5 ठेवली आणि त्याचा मला काय करायचं आहे, इनपुट घ्यायचं. मग मी या ठिकाणी काय करणार, printf लिहिणार आणि या ठिकाणी लिहिणार enter the array, enter the any array. असं मी युजरला मेसेज देणार युजरकडून, म्हणजे मला असा मेसेज भेटला पाहिजेत आउटपुट स्क्रीनवरती. मग मी या ठिकाणी काय करणार, फॉर लूपचा यूज करणार. फॉर लूपचा यूज कशासाठी यूज होतो, जेव्हा आपल्याला रिपीटेड स्टेटमेंट काहीतरी चालवायचं आहे, आपल्याला एखादा ॲरे प्रिंट करायचं. मी या ठिकाणी केलं इंट i इक्वल टू 0 पासून स्टार्ट केलं, कारण की ॲरे 0 पासून स्टार्ट होतो. मग i इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, मी साईज 5 ठेवली म्हणजे 5 पर्यंत येणार. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाही येणार इथं. आणि i प्लस प्लस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू केव्हा येईल, जेव्हा इथं 1 ठेवू तेव्हा इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू राईट. पण आपल्याला ॲरे 0 पासून स्टार्ट होतो, म्हणून आपण या ठिकाणी 0 पासून स्टार्ट करण्यासाठी 5 पर्यंत येणार आणि आयला प्लस प्लस करायचं आहे. कारण की आयला प्लस प्लस केलं तरच हा प्रोग्राम रन होईल ना. कारण की आय प्लस प्लस जर नाही केलं, समजा आय प्लस प्लस म्हणजे काय असतं, आय प्लस प्लस म्हणजे आय इक्वल टू काय, आय इक्वल टू आय प्लस 1 असतं, बरोबर. ही कंडिशन असते. याच्या जागेवर आपण हे लिहिलं तरी काही हरकत नाही, पण हे डिक्रीमेंट आहे, इन्क्रीमेंट आहे. डिक्रीमेंट नाही, इन्क्रीमेंट आहे. मग आपण काय करणार, या ठिकाणी स्कॅनएफ वापरणार. एखादं इनपुट घेण्यासाठी आपण स्कॅनएफ वापरतो. पर्सेंटेज डी लिहिलं. पर्सेंटेज डी लिहिण्यास काम. त्याच्यानंतर ॲन%, बघा या ठिकाणी काय लिहिणार, ॲन%. तसं मेमरी ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी ॲन% यूज होतो. आणि ए ऑफ आय घेतलं. ए ऑफ आय. आता काय करायचं आहे, आपल्याला एक लॉजिक लावायचं आहे. म्हणजे असं लॉजिक की ज्या लॉजिकमुळे आपल्याला काय कळायला पाहिजेत माहिती आहे का, ह्या ए ऑफ आयला आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करायचं आहे. मग कसं करणार तर ते लक्ष द्या. तर या ठिकाणी पुन्हा एक फॉर लूप यूज करणार. या ठिकाणी आपल्याला नेस्टेड फॉर लूपची गरज लागणार आहे, बरोबर ना. नेस्टेड फॉर लूपची यूज लागणार आहे. हा फॉर लूप आपण तोच आय इक्वल टू 0 आणि आयला 5 पर्यंत नेणार आहे आणि आयला प्लस प्लस करणार आहे इथपर्यंत. आणि एक 2 फॉर लूप मी तुम्हाला म्हटलं 2 फॉर लूप यूज करावं लागेल. तिथे 2 फॉर लूप कशासाठी यूज करावं लागेल मी तुम्हाला सांगतो. पहिले मी लिहून घेतो. इंट जे इक्वल टू 0, कोणतंही व्हेरिएबल घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जे वाटलं ते. आणि त्याला पण नेणारे 5 पर्यंत आणि जेला पण प्लस प्लस करणार आहे. आता या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोग्राम माहिती आहे ना, स्वॅपिंग ऑफ 2 नंबर. आपल्याला कंडिशन चेक करायची, फक्त कंडिशन चेक करायची ना. आता या ठिकाणी आपण एक कंडिशन लिहिणार, इफमध्ये कंडिशन लिहिणार. इफमध्ये आपण लिहिणार जर ए ऑफ आय हा ए ऑफ जे पेक्षा लहान असेल, ए ऑफ जे पेक्षा जर लहान असेल ना. ही कंडिशन कशासाठी यूज होती, असेंडिंग ऑर्डरसाठी, बरं का. असेंडिंग ऑर्डरसाठी. तुम्हाला जर डिसेंडिंग ऑर्डरनं प्रिंट करायचं असलं तर तुम्ही ए ऑफ आय जर मोठा असेल, कारण की त्या ठिकाणी असं यूज करावं लागतं. ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन जर ए ऑफ जे असेल तर मधल्या कंडिशन चालवा. तुम्ही एक काम करा, या ठिकाणी एक व्हेरिएबल डिक्लेअर करा टेम्प नावाचं, किंवा टेम्पररी व्हेरिएबल घेतोय आपण ते.
तर मग TM नावाचं व्हेरिएबल या ठिकाणी मी डिक्लेअर केलं आणि या व्हेरिएबलमध्ये काय करा, या व्हेरिएबलमध्ये ॲरेला एखाद्या स्टोअर करा. मग या व्हेरिएबलमध्ये ए ऑफ मी आय स्टोअर केलं आहे आणि सेमीकॉलन ए ऑफ आय. आता मी काय करणार, या ए ऑफ आयमध्ये ए ऑफ जेला शिफ्ट करणार, ए ऑफ जे. बघा ह्या ठिकाणी सुद्धा आपण स्वॅपिंग करतोय. स्वॅपिंग जर प्रोग्राम येत असेल ना तर हा प्रोग्राम नक्की येईल. तर ए ऑफ जे हा जो आहे ए ऑफ जे, या ए ऑफ जेला आपण म्हणणार टेम्पररी, कारण की आपण टेम्पमध्ये कशाची व्हॅल्यू आहे, सुरुवातीला टेम्पमध्ये आहे ए ऑफ आयची व्हॅल्यू. आता आपण प्रिंट करणार, इथं नाही, आता आपण प्रिंट करणार प्रिंटफ या ठिकाणी लिहिणार असेंडिंग ऑर्डर, सॉरी असेंडिंग ऑर्डर गिवन बॅकस्लॅश एन येणार एक नवीन लाईन येण्यासाठी. ओके, आता ह्या ॲरेला आपल्याला प्रिंट करायचे ए ऑफ आय. हे ए ऑफ आय हे असेंडिंग ऑर्डरनं आपलं शिफ्ट झालेलं आहे. आता पुन्हा फॉर लूप वापरायचं आहे. बघा फॉर लूपची कंडिशन ते तुम्हाला माहीतच आहे, आय इक्वल टू 0, आय इज ग्रेटर दॅन 5 आणि आय प्लस प्लस. ओके, आणि या ठिकाणी याला प्रिंट करायचं आहे प्रिंटफ, आणि ह्या ठिकाणी तुम्ही लिहिणार %d स्पेस द्या बरं का, स्पेस द्या आणि कॉमा करून लिहिणार ए ऑफ आय. तर हा झाला तुमचा सक्सेसफुली रन प्रोग्राम. या प्रोग्राममध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला डाऊट विचारू शकता. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगतो काय केलं आहे. तर सुरुवातीला मी एक हेडर फाईल डिक्लेअर केली, त्याच्यानंतर मेन फंक्शनमध्ये हा प्रोग्राम लिहिला, एक ॲरे मी डिक्लेअर केला आणि एक टेम्प नावाचं व्हेरिएबल मी डिक्लेअर केलं, जे की आपल्याला मध्ये लागणार आहे, ती गरज पडल्यावर तुम्हाला ते समजून सांगतो. आता प्रिंटएफमध्ये लिहिलं आपण एंटर द एनी ॲरे, कारण की आपल्याला कळायला पाहिजे की सिस्टमने सांगितलं पाहिजे की एंटर एनी ॲरे, ते आपणच दिलं आहे. आता एक फॉर लूप आपण या ठिकाणी यूज केलं. जर तुम्हाला एखादा ॲरेचं इनपुट घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण फॉर लूपचा यूज करतो ना, आणि त्याच्यामध्ये आपण स्कॅनफ लिहितो, आणि त्याच्यानंतर पुन्हा एक फॉर लूप यूज केला. या ठिकाणी आपण नेस्टेड फॉर लूप यूज केलं. फॉर इफ हे जे काही कीवर्ड्स आहे, म्हणजे हे जे काही फंक्शन्स आहे, हे फंक्शन खूप युजफुल आहे, कारण की आपल्याला इफ कशासाठी लागतं आहे, कंडिशन चेक करण्यासाठी. ही कंडिशन असल्यावर हे व्हावं, ती कंडिशन असल्यावर ते व्हावं, नाहीतर हे व्हावं. ती इफची कंडिशन आपण या ठिकाणी यूज केली. मग ए ऑफ आय हा जर ए ऑफ जे पेक्षा मोठा असेल, बघा या ठिकाणी सुद्धा काय आहे, आय 0 पासून सुरू होते, म्हणजे ए ऑफ आय आणि ए ऑफ जे असं सुद्धा आपण म्हणू शकतो की या प्रोग्रामला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, की दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरं लॉजिक लावून हा प्रोग्राम मी करून दाखवतो. या व्हिडिओमध्ये हे लॉजिक मी समजून सांगतो. ती मी या ठिकाणी टेम्प नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. बघा टेम्प म्हणजे तुम्ही कोणतं पण नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. मग टेम्पमध्ये ए ऑफ आयला मी शिफ्ट केलं आहे. काय केलं आहे मी, टेम्पमध्ये ए ऑफ आयला शिफ्ट केलं आहे. बघा ही कंडिशन जर तुम्ही नाही टाकली इफमध्ये, ए ऑफ आय जर ए ऑफ जे पेक्षा लहान असन तरच मधलं चालेल बरं का, नाहीतर तुमची ही इफमध्ये घुसणारच नाही, कारण की कंडिशनच जर ट्रू नसन होत तर मधली ब्लॉक एक्झिक्यूटच होणार नाही. तर ए ऑफ आय मध्ये जर ए ऑफ टेम्पररीमध्ये मी ते काय केलं, मी ए ऑफ जेला शिफ्ट केलं. त्याच्यानंतर ए ऑफ आयला मी पुन्हा ए ऑफ जेमध्ये म्हणजे ए ऑफ जेची व्हॅल्यू येणार आहे ती मी काय केलं, ह्या असाइनमेंट ऑपरेटर नाही इक्वल टू काय असाइनमेंट ऑपरेटर आहे, आणि या असाइनमेंट ऑपरेटरच्या उपयोगाने आपण मी काय केलं, ए ऑफ आयमध्ये ए ऑफ जेची व्हॅल्यू स्टोअर केली. आता पुन्हा ए ऑफ जेमध्ये मी टेम्पररीची व्हॅल्यू स्टोअर केली, जेणेकरून जिथे की मी ए ऑफ आयची व्हॅल्यू टेम्पररीमध्ये शिफ्ट केली होती, आणि ह्याच ए ऑफ आयला प्रिंट केलं. आता बघू काय रिझल्ट निघतो. तर या ठिकाणी इंटर सांगितलेलं आहे की इंटर द एनी ॲरे. मी 3 इंटर केलं, मी 5 इंटर केलं, मी पुन्हा 1 इंटर केलं, पुन्हा 14 म्हणजे पुन्हा 1 इंटर केलं आणि 9 इंटर केलं. तर मला या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरनं
ह्या पूर्ण व्हॅल्यू भेटलेल्या आहे. बघा मी सुरुवातीला मी काही पण म्हणजे इकडून तिकडून कशा पण व्हॅल्यू एंटर केल्या पण मला ह्या असेंडिंग ऑर्डरना मिळाल्या. आता तुम्हाला जर डिसेंडिंग ऑर्डरना बघायचे असलं ना फक्त एकच एकाच ठिकाणी बदल करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे ए ऑफ आय हा जो लेस दॅन ए ऑफ जे पेक्षा आहे ना तर या ठिकाणी फक्त ग्रेटर दॅन करायचं. तुमचं जे काय ते डिसेंडिंग ऑर्डरनं प्रिंट होऊन जाईल. मोठी पहिली मग नंतर लहान. 3 घेतलं, 1 घेतलं, 2 घेतलं, पुन्हा 0 घेतलं, पुन्हा 1, 12 सॉरी वाढत चाललंय 7 घेतलं. बघा ही तुमची डिसेंडिंग ऑर्डरनं प्रिंट झाली. बघा ना 20, 7, 3, 1, 1. तर अशा प्रकारचं तुमचं लॉजिक आहे. तर हा प्रोग्राम असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं म्हणू शकतो. आता याच प्रोग्रामला तुम्ही रिड्यूस करून तुम्ही ॲरेमधले सगळ्यात मोठा नंबर फाइंड आउट करू शकता, सगळ्यात लहान नंबर फाइंड आउट तुम्ही करू शकता. तर ह्या प्रोग्राममध्ये इतकंच. बाकीच्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला दुसरं लॉजिक लावून हा प्रोग्राम करून दाखवतो. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.